आणि आता बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भात। मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोघांकडूनही एकत्र येण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे, पण अद्याप एकत्र येण्याच्या फक्त चर्चाच आहेत। मात्र आता थेट अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला थेट मेसेज दिलाय। आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करावा असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। पाहूयात एक रिपोर्ट। मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून अमित ठाकरे रोखठोक बोलले। एकत्र यायचं असेल तर दोन भावांनी बोलावं, दोघांकडेही एकमेकांचा नंबर आहे असं अमित ठाकरे म्हणाले। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही, मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014-17ला बघितलंय, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल, तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। म्हणजे दोन्ही भावांचं एकत्र येणं हे प्रस्तावावर अडकलंय। युतीचा प्रस्ताव आधी कोण देणार? आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातलं मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किरकोळ भांडण बाजूला ठेवण्यास तयार असल्याचं सांगितलंय। उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला, पण युतीसाठी मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रस्तावाची वाट पाहिली जाते। आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे, आमचं मन साफ आहे। मला वाटतं त्यांना सांगा की हे सकारात्मक त्यांची भूमिका आहे, हे मीडियाद्वारे किंवा मला वाटतं वर्तमानपत्रातनं असे बोलून मला वाटत नाही की युत्या होतात। मला वाटतं त्यांचे काका आहेत, त्यांनी फोन करावा, त्यांच्याकडे नंबर असणार। ते दोघं बंधू एकत्र येणार नाही। जे मांडणी त्यांना करायची ना, तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना, त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे। आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर, सपा पण काय एमआयएम त्यांच्याबरोबर बोलणे करायला तयार आहेत। ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंना एकत्र यायचं असेल तर मुंबईतील निवडणूक ही चांगली संधी आहे। त्यासाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे कामाला लागल्या। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर अमित ठाकरेंनी देखील पक्षांतर्गत बैठकांचा सपाटा सुरू करत आढावा घेणं सुरू केलाय। पण त्यासोबतच पुन्हा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून खलबतं सुरू आहे। मात्र प्रत्यक्ष कृती दिसत नसल्यानं एकत्र येण्याच्या फक्त चर्चाच आहेत। आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, त्यांचे नेते, आमचे नेते एका सुरात बोलतायत। आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत। याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही। आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय? पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। 2014 आणि 2017 मध्ये आम्ही प्रयत्न केले, पण उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद मिळाला नाही असं मनसेचं म्हणणं आहे। त्यामुळे आता जर एकत्र यायचं असेल तर प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडून हवा अशा भूमिकेत राज ठाकरे आहेत। म्हणजेच बॉल उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।